नमस्कार. तर सगळ्यात आपण बोलूया जय वैभवलक्ष्मी माता. तर चला मग सुरुवात करूया आपण की कसं आपलं जे वैभवलक्ष्मी माताचं व्रत आहे ते कसं करायचं. अगदी सोपं आहे. याच्यामध्ये फक्त विधीपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे. ते कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. ओके. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जर नवस बोलायचं असेल किंवा असं काही गोष्ट आहे जे घडत नाही आहे, तुम्हाला घडून आणायची आहे, जसं की तुम्हाला नोकरीसाठी नवस करायचं आहे, लग्नासाठी असेल किंवा विद्यार्थी असेल तर चांगल्या अभ्यासासाठी, अशी काही गोष्ट आपल्या लाईफमध्ये जे असतात, आपण मेहनत करतो पण आपल्याला ती भेटत नाही. तर काही नवस असतात जे आपण देवाकडे मागतो. तर एखादा नवस जर तुम्ही मागितला तर देवाला ते कसं मागायचं, देवीला सांगायचं की हे माझं जे काम आहे, हे माझं जे नवस आहे ते पूर्ण झाल्यावर मी आपल्या हिशोबाने तुम्ही 21, 11, 21, 51 असे व्रत करू शकता. तर मी जे आहे 11 पासून सुरुवात केलेली आहे. तर सुरुवात जी आहे मला जर म्हणजे माझं ऐकलात तर 11 पासूनच करा. आणि जर तुमचं मोठं व्रत असेल, एखादा बोलतात ना खूप मोठं नवस असेल, तर तुम्ही 21 शुक्रवार करू शकता. पण सहसा 11 शुक्रवारच तुम्ही करा. तर 11 शुक्रवारचा व्रत असं सांगायचं की मी 11 शुक्रवारचं व्रत करेन. तर हे व्रत तुम्ही सांगितलं आणि ती गोष्ट घडली की तुम्हाला ते व्रताची सुरुवात करायची आहे. अदरवाईज तुम्ही हे सांगितलं की हां मला हे व्रत करायचं आहे इच्छेच्या हिशोबाने, असं नाही आहे की नवसच मागितलं पाहिजे. तुमची इच्छा झाली, जर तुमच्याकडे हे पुस्तक आलं, कधी कधी कसं होतं, माझ्याकडे हे पुस्तक आलेलं कारण मला कुणीतरी उद्यापनला बोलवलेलं. तर तेव्हा मी उद्यापनला गेली आणि ही पुस्तक जी आहे ती माझ्याकडे आली आणि मी ती पुस्तक बसून वाचली. त्या टायमाला मी कुंवारी होती, माझं लग्न झालं नव्हतं. तर मी पुस्तक बसून वाचली आणि मला खूप बरं वाटलं. आणि मग मला असं एक इच्छा झाली की मी पण वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करेन. आणि मग नंतर मी असं सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये एक वेळ असा आला की मला ती गोष्ट हवी होती की नाही, जीवाभावाने ती गोष्ट हवी होती, मनापासून हवी होती आणि त्या गोष्टीची मी जीव की प्राण मी केलेलं. तर तेव्हा देवी आईला सांगितलेलं की मी 11 जे पण म्हणजे आहेत 11, 21 जे पण, तर मी असं नवस केलेलं की मी वैभवलक्ष्मीचं व्रत करेन आणि मी पाणीही पिणार नाही. तर त्यावेळेला मी पाण्याचा घोट न घेता वैभवलक्ष्मीचं व्रत दर शुक्रवारी मी केलेलं आहे. आणि तो नवस माझा तेवढ्या 11 शुक्रवारामध्येच पूर्ण झाला आणि आज मी तुमच्या समोर आहे. तर असो, तर हे जे व्रत आहे हे खूप चमत्कारी आहे, खूप प्रभावशाली आहे. हे कुवारी कन्या, विवाहित स्त्रिया करू शकतात. आणि हे व्रत पकडायचं कसं, कधीपासून कसं, तर मी तुम्हाला सांगितलं कधीपासून. तर अमावस्येच्या नंतर जो शुक्रवार येतो, ज्याला शुक्ल पक्ष म्हणतात, म्हणजे अमावस्येच्या नंतर चंद्रमा जे आहे तो वाढत जातो आणि पौर्णिमेपर्यंत तो पूर्ण सर्कल तयार होतो. तर जेव्हा ते वाढण्याची कालावधी असते त्या कालावधीमध्ये आपल्याला हे व्रत करायचं असतं, शक्य ते. पण जर तुम्हाला थांबायचं नसेल, तुम्हाला करायचंच असेल, तर तुम्ही कधीही हे शुक्रवारचं व्रत करू शकता. पण अतिउत्तम वेळ जर तुम्ही मला विचारलात तर शुक्ल पक्ष जे आहे त्या पक्षामध्ये तुम्ही हे व्रताची सुरुवात करा. अदरवाईज तुम्ही श्रावणामध्ये पण करू शकता. पण श्रावणात तुम्हाला सुरुवात केली तर उद्यापन करायला नाही भेटणार, ते लांबवणार. ओके. तर हे झालं की कधी हे व्रत पकडायचं. तर या व्रतामध्ये काय आणि कसं, तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं देवाचं जे मातेचा फोटो आहे तो फोटो पाहिजे आपल्याला. काय काय वस्तू पाहिजे ते मी सांगितलं. एक पाट असेल तर तो पाट ठेवायचा. आणि सगळ्यात अगोदरची गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट, ही पूजा जी आहे ती संध्याकाळी मांडली जाते. सकाळीही तुम्ही मांडू शकता, पण लक्ष्मी देवीची पूजा जी असते ती नेहमी तिन्ही सांजलाच करावी. कारण असं म्हणलं जातं की समुद्रातून लक्ष्मी देवी जे आहे संध्याकाळच्या वेळेस फेरफटका मारायला बाहेर निघते. तर मोस्टली तुम्ही जर बघितलात ना
तर लक्ष्मी देवीची पूजा असते ती रात्री, संध्याकाळी, सायंकाळी तिन्ही सांजचं केलं जातं. म्हणून ही जी पूजा आहे, ही वैभव लक्ष्मीची पूजा, ही पण तुम्हाला संध्याकाळच्या वेळीच करायची आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही आंघोळ वगैरे करून परत एकदा स्वच्छ होऊ शकता. आता गरमीचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे खूप स्वेट वगैरे होतं. तुम्हाला स्वच्छ रीतीने आंघोळ करा, हातपाय धुवा, कपडे चेंज करा. मग नंतर तुम्हाला एक पाट ठेवायचा आहे. माझ्याकडे हे मायक्रोवेव्हचं स्टँड होतं. हे पूर्ण खूप छान आहे आणि हे मी देवासाठीच ठेवलेलं आहे. ॲक्च्युली मी मागवलेलं, माझ्याकडे ओव्हन होतं त्याच्यासाठी मी मागवलेलं, पण ते काही कामाला आलं नाही कारण फ्रीजवरती हे बसलं नाही. फ्रीजच्या असं आतमध्ये जात होतं, ह्याची रुंदी खूप मोठी. म्हणून हा जो स्टँड आहे मी स्पेशली मार्गशीर्षमध्ये वैभव लक्ष्मी परत आपली दिवाळीची पूजा वगैरे आहे ती याच्यावरच करते. तर हा जो स्टँड आहे मी तिथे ठेवला आहे आणि खाली पण जागा आहे, तुम्ही काही तिथे ठेवू पण शकता. तर हे जे आहे हे मी ॲमेझॉनवरती घेतलं आहे. मायक्रोवेव्ह स्टँड ह्याला बोलतात. हे इझिली अवेलेबल आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल. ह्याला 2 वर्ष झाले मला घेऊन. ओके, तर हां, आपण कुठे आलो? पाठ मांडायचं. एक पाठ मांडायचं, पूर्वीकडे तोंड करून आपण बसायचं पूर्व दिशेला आणि पाठ मांडायचं. पाठ मांडल्यावर त्याच्यावरती लाल कलरचा कपडा हंतरायचा. चुनरी असेल अशा प्रकारची मी हंतरली चुनरी तीही चालेल. लाल कोरा कपडा असेल किंवा लाल कपडा तुमच्याकडे असेल तर तोही चालेल. तो ठेवला की त्याच्यावर 1 मूठ, सवा मूठ तांदळाची रास ठेवावी. त्या राशीवर एक भरलेला तांब्या जो आहे तो तांब्या ठेवावा. त्याच्यामध्ये सुपारी ₹1.25 जर तुमच्याकडे असेल तर घालावं, नसेल तर सुपारी तर अवेलेबल असतेच तर ते घालावं. आणि सिक्का, ॲक्च्युली आता 4 आण्याचा जो सिक्का आहे तो भेटत नाही आहे. मी ॲक्च्युली साठवून ठेवले, 5 सिक्के ठेवलेत कारण माझ्या सासूबाईंकडे होते तर ते मी जपून ठेवलेले आहेत. नसेल तर ₹1, ₹2चा सिक्का तुम्ही टाकू शकता. कळसामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल टाकावं. त्याच्यावरती तुमच्याकडे वाटी असेल कसली, पितळ्याची, तांब्याची किंवा कुठल्याही धातू, स्टीलची पण चालेल. माझ्याकडे प्लेट होती पितळ्याची तर ती मी त्याच्यावरती ठेवलेली आहे. त्या वाटी किंवा प्लेटमध्ये थोडेसे अक्षता, लाल गुलाब, लाल कलरचं फूल कुठलंही, जास्वंदाचं असेल किंवा गुलाबाचं असेल, चिनी गुलाब असेल, कुठलाही लाल कलरचा फूल तिथे ठेवावा. आणि जर लाल कलरचा फूल नाही भेटलं, कधी कधी असं होतं, तर लाल फळ ठेवावा. अनार, डाळिंब, ॲपल, खट्टे फ्रूट्स ठेवू नये जे आंबट असतात, माता लक्ष्मीला चालत नाही. तर बाकी कुठलेही गोड फळं तुम्ही ठेवू शकता लाल कलरचे. ओके, ते ठेवल्यानंतर, ते मांडल्यानंतर पुस्तक ठेवावी देवीची. पुस्तक जे आहे त्याच्या पाठीमागे श्रीयंत्र आहे, तर तो श्रीयंत्र असा करून तुम्हाला ठेवायचा आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही पुस्तक आहे. अशी ही पुस्तक असते आणि ही जास्त महाग नाही आहे पुस्तक, तुम्हाला इझिली अवेलेबल होईल जिथे पूजाचं सामान भेटेल तिथे. तर या पुस्तकामध्ये सगळ्यात अगोदर हे पुस्तक मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही अशी आहे पुस्तक. बघितला? याच्यामध्ये पहिला पूजा मांडून घ्यायची. मग हे पूजा मांडून झाल्यानंतर, घट वगैरे मांडून झाल्यानंतर देवाकडे दिवा लावायचा. तर हा तेलाचा दिवा आहे. जर एक छोटासा अजून एक दिवा घ्यायचा आहे तुपाचा. जर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता तर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. तर याच्यामध्ये बघा, मी थोडंसं एकामध्ये तुपाचा आणि एकामध्ये तेलाचा लावलेला आहे आरतीचा, आणि आरती झाल्यानंतर इथेच ठेवले. ठीक आहे, नाही लावू शकत तर तेलाचा दिवा लावायचा. शक्य ते तुम्ही तेलाचा, म्हणजे सगळ्यांकडे तेलाचंच अवेलेबल असतं, तर तेलाचा दिवा लावायचा. ठीक आहे, हा दिवा लावल्यानंतर देवाकडे प्रसाद ठेवावा. प्रसादमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, साखर, खडी साखर, सफेद कलरची कुठलीही मिठाई किंवा घरामध्ये शिरा किंवा सफेद कलरचं काहीही गोड जर तुम्ही बनवलात तर ते तुम्ही देवासमोर ठेवू शकता. ठीक आहे, हे प्रसाद मांडून झाल्यानंतर देवासमोर बसावं. त्याच्यानंतर ही पुस्तक हातात घ्यावी. आणि हो, अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही पूजा करणार तेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती, फोटो काहीही असणं गरजेचं आहे इथे तुम्हाला ठेवायचं.
कारण कुठलीही पूजा जी आहे ती गणपती बाप्पाशिवाय अधुरी आहे. म्हणून जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही इथे ठेवावी. काही असेल किंवा अशा प्रकारे जर स्तोत्राचे पुस्तक असतील तर ती पुस्तकेही ठेवलात किंवा आरती संग्रहचं पुस्तकही ठेवलात. म्हणजे बोलायचा अर्थ आहे की बाप्पा तिथे आहेत, म्हणजे त्यांना आपण विसरलो नाही, कारण ते विघ्नहर्ता आहेत. त्यांच्याशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही, म्हणून आपण त्यांना तिथे स्थापित केलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे फोटोही नसेल, मूर्तीही नसेल, तर एक अख्खी सुपारी ती गणपती बाप्पाच्या नावाने देवासमोर ठेवावी की हे गणपती बाप्पाचं स्वरूप मी असं मानून ठेवते, आणि त्याला अक्षत, फूल, हळद कुंकू व्हावावं आणि नमन करावं. ठीक आहे. तर ही झाली पूजा. पूजा झाल्यानंतर हे पुस्तक घ्यावं. हे पुस्तक घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पाला आपल्याला आठवायचं आहे, कारण सगळं निर्विघ्नपणे पार पडावं. ठीक आहे. ही पुस्तक घेतली. पुस्तक घेतल्यानंतर इथे अष्टलक्ष्मी आपल्याला भेटते. तर जे पण नाव आहेत देवांचे, देवींचे, ते इथे लिहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हे धनलक्ष्मी आहे. तर धनलक्ष्मी माता जी आहे अशा प्रकारे हे फोटो आहे. तर आपल्याला हे फोटो बघायचे. बघितल्यानंतर आपल्याला वाचायचं आहे श्री धनलक्ष्मी माता, आणि इथे खाली लिहिलेलं आहे हे धनलक्ष्मी माता, आपण जसे शीलाला फळ दिले, तिची मनोकामना पूर्ण केली, सगळ्यांची कर, असं बोलून हे असं डोळ्याला लावून, माथ्याला लावून इथे हृदयाला लावायचं. असं 8 वेळा करायचं आहे, कारण 8 स्वरूप आहेत. हे बघा. तर प्रत्येक वेळी देवीचं नाव घेऊन इथे खाली जे लिहिलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि असं डोळ्याला लावून, असं माथ्याला लावून इथे आपल्या ह्याला लावायचं आहे, मनाला. हे पण जेवढे पण आहेत प्रत्येक देवीचं स्वरूपाची नावं घेऊन आपल्याला नमन करायचं. हे बघा, हे 8 स्वरूप आहेत देवीचे. ठीक आहे. तर या 8 स्वरूपांना बघून तुम्हाला नमस्कार करून सांगायचं आहे, जे इथे लिहिलंय प्रत्येक देवीच्या फोटो खाली लिहिलेलं असतं ते वाचायचं. ठीक आहे. हे झालं. ह्याच्यानंतर इथे लक्ष्मी सत्वन श्लोक आहे. हे बघा. तर हे श्लोक सगळ्यात अगोदर आपल्याला वाचायचं आहे. मी हवं तर बोलून दाखवते. या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी, या रक्ता रुधिंबरा हरिसखी या श्री मलोहल्दिनी, या रत्नाकर मन प्रगटिता विष्णो स्वगोहिनी, सा मा पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती. तर हे जे श्लोक आहे ते सगळ्यात अगोदर या श्लोकचं आपल्याला बोलायचं आहे. ओके. हे झाल्यानंतर इथे हे बघा, श्री वैभव लक्ष्मी व्रत असे लिहिलेले आहे. तुम्हाला उलट दिसेल कारण माझा कॅमेरा जो आहे फ्रंटनी हे केलं. तर हे बघा, हे इथे संपूर्ण व्रत कथा आहे. ही संपूर्ण व्रत कथा आपल्याला वाचून घ्यायची आहे. 4-5 पेज असतात आणि याच्या पुढे छोटे छोटे व्रत कथा आहेत. तर हे वाचून झाल्यानंतर जर तुमची इच्छा असेल हे वाचायची तर तुम्ही हेही वाचू शकता, पण मेन जे आहे ही कथा आहे. ठीक आहे. तर ही पूर्ण कथा वाचून घ्यायची. वाचून घेतल्यानंतर देवीला पाया पडायचं, हळद कुंकू व्हायचं, जे तुम्हाला मनातलं सांगायचं असेल ते तुम्ही सांगायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आरती संग्रहाचे पुस्तक असेल, आरतीचा ताट बनवायचा, त्याच्यामध्ये दिवा ठेवायचा. माझ्याकडे हे आरतीचं ताट आहे. हे माझ्या आईने मला दिलेलं आहे, गिफ्ट आहे हे मला. तर याच्यामध्ये 2 दिवे असं, हे याच्यामध्ये हळद कुंकू, मी ॲक्च्युली एकच आहे म्हणून याच्यामध्ये हळद कुंकू सगळं एकत्र अक्षता ठेवल्या. हे कळस आहे, याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे. आणि आमच्या इथे पानं ठेवतात कर्नाटकमध्ये. आता मी पानं आणायला विसरले तर मी हे फूल ठेवले. तर असं जे आहे दिवे हे करतात आणि मग तुम्ही आरती करायची. याच्यामध्ये कापूर ठेवायला जागा नाही आहे, तर तुम्ही काय करायचं, जर तुमच्याकडे अशा प्रकारे आरतीचं ताट नसेल तर एक ताट घ्यायचा, त्याच्यामध्ये एक दिवा ठेवायचा, साईडला अक्षता टाकायचं तांदूळ, त्याच्यावरती कापूर पेटवायचं आणि असा करंडा जो असतो तो करंडा
त्या ताटामध्ये ठेवायचं आणि थोडेसे फूल ठेवायचे, कारण आरतीचं जे ताट असतं ते कधीच रिकामे ठेवत नाही, भरलेलं असलं पाहिजे. तर अशा प्रकारे ताट तयार करायचं आहे आणि ताट तयार केल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. तर मी कशा प्रकारे आरती करते आणि कुठले कुठले आरती घेते ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला बट ऑब्वियस गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता. मग नंतर माझे जे कुलदैवत आहे, माझ्या घरचे जे कुलदैवत आहेत ते आहेत महादेव. तर ऑब्व्हियसली शंकरांची आरती, जे लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. सेकंड दुर्गे दुर्गट भारी, त्यांच्या वाईफची म्हणजे पार्वती देवीची. मग हे दोघांची जोडी झाली. ठीक आहे. थर्ड आरती असते माझी विष्णुदेवांची, कारण माझ्या घरात लक्ष्मी आणि विष्णू या दोघांची पूजा केली जाते. माझे इष्टदेव आहेत ते, आणि त्याच्यामुळे मी दोघांची पूजा करते मनोभावे. मला खूप आवडतं आणि माझं मन खूप शांत होतं. तर विष्णूजींची आरती आहे पुस्तकामध्ये, प्रत्येक आरती संग्रहालयामध्ये असते, आणि नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये बघून लिहून घेऊ शकता. तर विष्णूजींची आरती बोलायची. महालक्ष्मीजीची आरती आहे लक्ष्मी माताची, ती तुम्हाला इझिली भेटेल, ते बोलायचं. आणि मग झाले ना आपले 5 आरत्या. पहिला गणपती बाप्पा, महादेवांची आरती, लवलवती विक्राळा, दुर्गे दुर्गट भारवी, विष्णूजींची आरती आणि लक्ष्मीजींची आरती, असे 5 आरती झाले. मग आपण घालीन लोटांगण करायचं आणि पुढचं जे काय असेल ते बोलून आपली आरती संपन्न झाली. असं जरुरी नाही आहे की आरती बोलायचं म्हणजे खूप मोठं बोलायचं. 5 आरत्या घेतले तरी चालेल. ठीक आहे. हे झाल्यानंतर मग सगळ्यांना पाया पडायला लावायचं, प्रसाद द्यायचं, मग आपली पूजा संपन्न झाली. ओके. मग हे असंच ठेवायचं. शक्य ते हा जो दिवा आहे तो अखंड राहिला पाहिजे, आणि जर नाही शक्य आहे तर इट्स ओके, पण प्रयत्न हेच करायचा. दुसऱ्या सकाळी शनिवार असणार, ऑब्व्हियसली आज शुक्रवार आहे तर उद्या शनिवार असणार. आंघोळ करा, देवाला दिवाबत्ती करा, नॉर्मल जे तुमचं देवाला आहे तिथे दिवाबत्ती करा, आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी आवरून घ्या. फोटो जिथे होता तिथे ठेवून द्या, पुस्तक जिथे होतं तिथे ठेवून द्या, दिवा घासून वगैरे ठेवून द्या. ज्या गोष्टी, प्रसाद जो आहे तो तुम्हाला पहिला जेवताना काढून घ्यायचा आहे आणि तो सगळ्यांना घरामध्ये इक्वली वाटायचा. तो काढून घेतला. मग सकाळी ते जे कळस आहे त्या कळसामधलं पाणी, जे पण झाड तुमच्याकडे असेल त्याला टाका, तुळशीला टाकलं तर अतिउत्तम. ठीक आहे. बाकी सगळं आवरून तुम्हाला ॲज इट इज जसं जिथे होतं तिथे ठेवून द्यायचं. हे झालं पूजा पूर्ण संपन्न. पुढच्या शुक्रवारी तुम्हाला सेम करायचं. आता आपण येऊया उद्यापनाकडे. तर 11 शुक्रवार झाल्यानंतर मधी काही शुक्रवार सुटतात, पाळी आल्यामुळे, तब्येत बरी नसल्यामुळे किंवा कुठे ट्रॅव्हलिंग केल्यामुळे. तर काही हरकत नाही, तुम्ही गॅप घेऊन करू शकता. म्हणजे एखादा, असं नाही की गॅप केलात म्हणजे 15-15, 20-20 म्हणजे दिवस गेला तर 2-2, 3-3 सुटले. एखादा बोलतात ना किंचित मजबुरीने सुटला तर इट्स ओके. बाकीचं तुम्ही ॲज कंटिन्यू करा. 11 शुक्रवार झाले की मग उद्यापन करायचं. बरं, आता येऊया उपासाकडे. तर उपास जे आहे ते 1 टायमाचा उपवास असतो, 2 टायमाचा उपवास नसतो या व्रताचा. तर तुम्ही 1 टाईम उपवास करायचा आहे. सकाळी जर तुम्हाला वाटत असेल काय असं तर तुम्ही नारळाचं पाणी पिऊ शकता, दूध पिऊ शकता, दही खाऊ शकता. दुपारी तुम्हाला जर भूक लागत असेल तर खिचडी खाऊ शकता किंवा फळं खाऊ शकता. तर उपासाच्या माहितीच आहे तुम्हाला की कसं काय असतं ते, त्याच्यामुळे मला एवढं सविस्तरपणे सांगायची गरज नाही. उपासामध्ये काय काय चालतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी जे आहे मी खिचडी थोडीशी बनवते आणि जगण्यापुरतं म्हणजे कसं गरजेपुरतं थोडीशी खाते, कारण एकदमच अशक्तपणा यायला नको. तर खिचडी थोडीशी खाते आणि मग नंतर डायरेक्ट रात्री जेवते. तर असा असतो, 1 टायमाचा उपवास असतो आणि रात्री जेवू शकतो. ठीक आहे. हे झालं उपवासाचं पद्धत. आता आपण उद्यापनाकडे येऊया. उद्यापनात तुम्हाला 7च्या पेक्षा जास्त, म्हणजे सुरुवात 7ने करायची आहे. 7 सुहासिनी किंवा कुमारिका, इट्स टोटली अप टू यू की तुम्हाला कोणाला इन्व्हाइट करायचं आहे. दोघींपैकी एक तुम्ही कोणालाही इन्व्हाइट करू शकता. तर सुहासिनी जे आहेत त्यांना पण बोलू शकता, कुवारिकांना बोलू शकता. तुम्ही असं करू शकता की 5 सुहासिनी आणि 2 कुवारिका किंवा 5
कुंवारी 2 सुहासिनी असे पण करू शकता. 3चा आकडा घेऊ नका, 4चा आकडा घेऊ नका. 5 आणि 2 हे शुभ आहे. ठीक आहे. त्यांना बोलवल्यानंतर ही जे पुस्तक आहे वैभव लक्ष्मीची ती त्यांना वाटायची आहे. विचारून वाटा की त्यांना ही पुस्तक हवी का. कारण काय लोक काय करतात, घेऊन जातात आणि त्याचा निरादर करतात. अक्षरशः मी बघितलेलं आहे की बोलतात ना, मार्गशीर्ष झाल्यानंतर आमच्या इथे एक पिपळीचं झाड होतं, तिथे एवढी पुस्तकं पडलेली. मला कळत नाही, जर तुम्हा लोकांना त्याचा रिस्पेक्ट करायला येत नाही तर तुम्ही लोक ती गोष्ट घेता कशाला. मी जेव्हा ते बघितलं तेव्हा मला मनाला एवढं वाईट वाटलं की देवा, खरंच म्हणजे काय झालं या जगाला. म्हणजे देवालाच तुम्ही सोडून येता. एखादी गोष्ट खंडित असेल किंवा काय असेल तर ती गोष्ट समजून येते, पण चांगले पुस्तकं जे आहेत ते झाडाकडे सोडून आलेले आहेत. मला बघून एकदम माझं हृदय ना असं हे झालेलं. त्याच्यामुळे त्यांना विचारून द्या की तुम्हाला पुस्तक देऊ का. नाही बोलत असतील तर प्लीज नका देऊ, माझी ही नम्र विनंती आहे. ठीक आहे. पुस्तकाबरोबर आपल्याला एक फळ द्यायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे. फूल जर तुम्ही देऊ शकता इट्स ओके. जर तुम्हाला फुलांमध्ये मी एक आयडिया देते कसं द्यायचं. गुलाब जे आहेत, मोठे गुलाब असतात, ते प्रत्येक जण एफर्ट नाही करू शकत. जर नाही करू शकत तर छोटे एवढे चिनी गुलाब येतात, ते आय थिंक 10 रुपयाला 4 की 5 असे भेटतात, तर ते तुम्ही देऊ शकता. इझीतल्या इझी गोष्ट मी तुम्हाला सांगते. ओके. तर ते तुम्ही लाल गुलाब देऊ शकता. आणि मग त्याच्याबरोबर फळ द्यायचं आहे, तुम्हाला जे केळ द्यायचं आहे, ऑरेंज द्यायचं तुम्हाला जे. आणि प्रसादाचं आपण बोलूया. त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये हमखास प्रसाद बनवायचा आहे. आणि काय बनवायचं आहे, काय कंपल्सरी आहे ते पण मी तुम्हाला सांगते. तर कंपल्सरी आहे की खिरीचा प्रसाद. जो भात असतो ना, भाताची खीर, दुधाची, दूध, भात, साखर. जर तुम्हाला माहीत नसेल तर यूट्यूबवरती बघा, इझिली भेटेल. तर या गोष्टीचं खीरच देवीला लागतं. बाकी 10 शुक्रवार देवी ॲडजस्ट करेल की काही तुम्ही साखर ठेवलात, गूळ ठेवलात, पण ज्या दिवशी उद्यापन आहे तुम्हाला हमखास तांदळाची खीर ही बनवायचीच आहे. तुम्हाला देवीला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला बनवावंच लागेल. आणि तोच प्रसाद जे येणार घरी तुमच्या त्यांना तुम्हाला द्यायचं आहे प्रसाद म्हणून. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जर तुमची इच्छा असेल की सुहासिनी घरी आल्यात तर त्यांना जेवण म्हणजे तुम्ही हे करू शकता, तर तुम्ही जेवण दिलात तर अतिउत्तम सुहासिनी ठेवून. नाही तर तुम्ही नॉर्मल पुस्तक, केळ, फळ जे पण आहे ते तुम्ही देऊन हे करू शकता. आणि त्याच्यामधला एक उपाय पण सांगते. जर तुम्ही एक छोटीशी भेटवस्तू त्यांना द्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल सिंदूर असतात इथे जे लावतात, टिकलीचं पाकिट किंवा छोटेसे कानातले, म्हणजे जसं तुम्हाला तुमची इच्छा असेल तसं मी सांगते, तर तसं तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकतात. म्हणजे आलेले लोक खुश होऊन जातील. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता आणि तुम्ही उद्यापन संपन्न करू शकता. तर माझं जे आहे हे 2nd शुक्रवार आहे आणि मी 11 व्रताचं नवस केलेलं आहे. म्हणजे बोललेलं आहे की मी 11 शुक्रवार करणार. मी कोण आहे बाबा करणारी, ती करून घेणारी आहे आणि ती खरंच करून घेते. कारण तिच्यामध्ये एवढी शक्ती आहे ना की मी काय बोलू. माझा अनुभव आहे हा. जेव्हा पण मी काही जे पण आईला सांगितलेलं आहे, देवीला सांगितलेलं आहे, तिने कधीच ती गोष्ट खाली जाऊन दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी करते आणि माझी अशी इच्छा आहे की मी मरेपर्यंत हा व्रत करू. मला असं वाटतं मनापासून. कारण मला हे व्रत खूप आवडतं. कारण खूप सोपं आहे, खूप सरळ आहे, खूप चमत्कारिक आहे. त्याच्यामुळे करून बघा. खूप बरं वाटतं मनाला आणि कधीच तुमचं बोलतात ना, बोललेलं हे खाली नाही जात. त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. तर हे होतं माझं आजचं वैभव लक्ष्मी व्रतचं माहिती. जे कोणाला माहिती नसेल तर
मला अशी इच्छा होती की इन्फॉर्मेशन आपण शेअर करूया. तर याच्यामध्ये जर काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. ओके. तर चला, हा होता माझा आजचा व्लॉग आणि तुम्हाला कसा लागला मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह हॅपीली. आणि परत एकदा म्हणूया जय वैभव लक्ष्मी मा.